महाराष्ट्र कलानिधीने 2 वर्षापूर्वी नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतनं MBCL अस्तित्वात आणली आणि पहिलं वर्ष त्याचं लवासामध्ये दिमागदार साजरं झालं, दुसरं वर्ष पाचगणित साजरं झालं आणि हे तिसरं वर्ष ज्याची आता घोषणा होते आज, ते कोल्हापूरमध्ये तिसरं सीझन साजरं होणार आहे. आणि याच्या मागे तमाम मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार 3 दिवस एकत्र येतात. कुठल्याही प्रकारचं स्क्रिप्ट नसतं, कुठल्याही प्रकारचे डायलॉग पाठ करायचे नसतात, रिहर्सल करायची नसते, मेकअप करायचा नसतो, फक्त खेळ खेळायचा असतो आणि मज्जा करायची असते. त्याच्यामुळे अशी मज्जा सगळ्यांनी एकत्र येऊन करणं हे प्रत्येकासाठी खूप सध्या गरजेचं झालं, कारण सध्याचं सगळ्यांचं शेड्यूल खूप बिझी आहे आणि या बिझी शेड्यूलमधनं एक रिलॅक्स होण्यासाठी हे 3 दिवस महाराष्ट्र कलानिधीच्या MBCL या इव्हेंटमध्ये सगळ्यांना अनुभवायला मिळतं. MBCLबद्दल बोलायचं तर कलाकारांसाठी एक वेगळी टुर्नामेंट भरवली जाते आणि ती खूप चांगली आहे. मी रत्नागिरी जिल्हा, माझं गाव, मी कोकणातला आहे, तर आमची टीम वेगवेगळ्या रेंजच्या टीम बरोबर कॉम्पिटिशन होते, त्यामुळे खूप मस्त वाटतं. आणि ह्यावर्षी तर MBCL खूप थ्रिलिंग आणि एक्सायटिंग असणार आहे, कारण गेल्या वर्षी आम्ही चॅम्पियन आहोत, आम्ही ही टुर्नामेंट जिंकले, त्यामुळे ह्यावर्षी आम्हाला हे टायटल डिफेंड करायचं आहे. तर आम्ही सगळे ते जोमात आणि जोशात खेळून ते डिफेंड नक्कीच करू. मागच्या वर्षी मी पहिल्यांदा खेळले सातारा टीमकडनं, अजिंक्यतारा सातारा. तर यावर्षी आमचा दुसरा वर्ष आहे आणि बरंच काही शिकले आणि आय थिंक बऱ्यापैकी चांगला परफॉर्मन्सही दिला. तर यावेळेस नक्कीच अजून तयारीत आम्ही छान तयारी करून येणार आहोत आणि खूप छान परफॉर्म करणार आहोत. सुकन्या कुलकर्णी यांच्याकडे ला अपघात झाला आणि तो आपल्यातनं निघून गेला, तर त्याच्या कुटुंबाला देखील आपल्याकडनं एक छोटीशी 50,000 रुपयाची मदत आनंद मोगे यांच्या कुटुंबियांना देण्यात येते. तर त्याचा स्वीकार श्रीरंग गोडबोले यांनी करावा आणि ती त्यांच्यापर्यंत त्यांनी सुपूर्द करावी. धन्यवाद. धन्यवाद समीरजी, धन्यवाद पुष्पांगजी, थँक्स अ लॉट. खूप दिमागदार सोहळा असणार आहे. कोल्हापूर टीमचं यावर्षी यजमानपद असणार आहे. कोल्हापूर टीम वरती एक खूप मोठी आयोजनाची जबाबदारी असणार आहे आणि ते यजमानपद सांभाळण्यासाठी कोल्हापूर टीम सक्षम आहे आणि कोल्हापूर टीमचे ओनर अमर पाटील हे सुद्धा हे आव्हान पेलण्यासाठी सक्षम आहेत याची मला खात्री आहे. तर अमर पाटील आणि कोल्हापूर टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे, कारण ते सगळ्यांचं कोल्हापुरात MBCLच्या वतीने स्वागत करणार आहे. यावर्षी MBCLला फर्स्ट रनरअप जी टीम असेल त्या टीमला 1.25 लाख रुपयाचं बक्षीस देण्यात येईल आणि जी विनिंग टीम असेल त्या टीमला 2.5 लाख रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. चॅम्पियनसाठी रत्नागिरी टायगर्स साठी मी सिद्धूला विनंती करतो की या वेळेला ही ट्रॉफी पुन्हा एकदा आमच्या हातात सुपूर्द करताना त्याला नक्की काय वाटतं. नमस्कार. मी नेहमी आयुष्यात एक तत्व पाहतो की जो जिता वही सिकंदर, आणि गेल्या वर्षी आम्ही रत्नागिरी टायगर्स सिकंदर होतो आणि माझी अशी अपेक्षा आहे की आज या टीम आल्यात, त्यांनी पण ही ट्रॉफी हातात घेऊन ते फील करावं. त्यामुळे सगळ्यांना ऑल दी बेस्ट. आणि नक्कीच यावर्षी पण कोणतरी एक नवीन जो जिता वही सिकंदर असेल, निश्चितच असेल. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. सगळ्यांना मी व्हेरी सॉरी. मला माहिती आहे माझ्यामुळे थोडा कार्यक्रम उशिरा सुरू झाला, पण खरं तर ह्याचा कारण सुशांत आहे, कारण नेहमी तो कोची करतो. जशी आमची इम्फाल आपण केली होती बोटीवर तशी. पण मला सांगतो की लास्ट इयर पण त्यांनी असंच केलं होतं, पार्टीला सांगतो आणि अचानक फोन करून सांगतो पुढे पोहोचलाय, लवकर सगळे थांबले. सो आय एम रिअली व्हेरी सॉरी जर थांबायला लागलं असेल तर. पण खूप खूप शुभेच्छा सगळ्या टीम्सना आणि नवीन टीम नवी मुंबई जॉईन झाली आहे त्या टीमला सुद्धा MBCL थर्ड सीझनसाठी. इट इज अन एक्स्ट्रीमली डिफिकल्ट थिंग टू पुल ऑफ आणि कॉंग्रॅच्युलेशन्स महाराष्ट्र कलानिधी आणि सुशांत की हे तिसरं वर्ष इतक्या दिमागदार पद्धतीने आणि इतकं सक्सेसफुल तुम्ही करताय. सोपं नाहीये, पण तू म्हणालास त्याप्रमाणे सगळेच इन्व्हॉल्ड असतात, सगळ्यांचा इक्वल सहभाग असतो आणि सगळं स्वतःच समजून सगळे करतात म्हणून ते आपण करू शकतो. सो कॉंग्रॅच्युलेशन्स पुन्हा एकदा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.
हे नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावं हीच सदिच्छा. जय महाराष्ट्र.